किंवा आपण खारघरला जे मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे किंवा बार्शीला आहे, या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये बघा की कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामध्ये सुद्धा सलग 9 महिने एखादा रुग्ण दाखल होत नाही. ललित पाटीलला असा कोणता दुर्धर आजार होता बरं की ज्याच्यामध्ये तो सलग 9 महिने दाखल झालेला होता? काय याचं उत्तर अधिष्ठाता देतील का? अधिष्ठातांवर कोणाचा दबाव होता का? आत्ताचे जे मेडिकल डीन आहेत श्री ठाकूर यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ललित पाटील यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण आहेत आणि कुठल्या प्रकारचा उपचार चालू आहे. साहजिक आहे, कैद्यांना उपचार करणारा वॉर्ड म्हटल्यावर तिकडे सीसीटीव्ही असेलच. सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले जावेत, मागच्या 9 महिन्याचे चेक केले जावेत. आणि हो, सीसीटीव्ही खराब आहे, फुटेज काढून टाकलेले आहेत किंवा तिकडे सीसीटीव्ही लावलाच नव्हता अशी कारणं कृपया देऊ नयेत. हे आधी स्पष्ट करतोय आम्ही. 9 महिन्यात सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये त्याला काही इंजेक्शन्स दिली आहेत का, काही गोळ्या औषधं दिली आहेत का, त्याची खरंच तपासणी झाली आहे का, हे सगळं दिसलं पाहिजे, हे समोर आलं पाहिजे. कारण ससून सारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणाहून जर ड्रग्ज रॅकेट चालू होतं तर ही बाब गंभीर आहे आणि यावर अजूनही गृहमंत्री बोलत नाहीत. हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, चिंताजनक आहे. आणि होय, मी थेट मागणी करते की सन्माननीय गृहमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाव घेतलेलं होतं दादा भुसेंचं की याच्यामध्ये दादा भुसेंचा हात आहे. हो, तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की तुम्ही थेट त्यांचं नाव घेताय? मी यथावकाश त्याही गोष्टी माध्यमांच्या समोर आणेन. मी तुर्तास जे सांगते ते फार माझा सदसद विवेक जागा ठेवून सांगत आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते की का असं व्हावं. नाना भाऊंनीही म्हणायचं की शिंदे गटाचा आमदार मध्ये आहे, धंगेकरांनी म्हणायचं की शिंदे गटाचा मंत्री आहे. मी सांगते की नाशिकशी संबंधित गोष्ट आहे तर दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा. याच्यात इतकं लागण्यासारखं काय आहे. उलट मला असं वाटतं की जर 3-3 लोक शिंदे गट आणि शिंदे गटाशी संबंधित लोकांचं नाव घेत असतील तर शिंदे गटाने सुद्धा स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे हे सांगण्यासाठी स्वतःहून गृहमंत्र्यांना आवाहन केलं पाहिजे. आणि गृहमंत्र्यांनी तितक्याच तत्परतेने, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे 3-13-9-18 झालेले, तसेच ते गृहव्यवस्थेचे झालेले आहेत. आपण पाहिले काही महिन्यांपूर्वी इथे याच राज्यामध्ये गृहमंत्र्यांच्या पत्नीवरच स्पाईंग चालू होतं आणि स्वतः गृहमंत्र्यांनाच त्याची खबरबात नव्हती. आता तुम्ही सांगा, जर गृहमंत्र्यांची पत्नीच जिथे सुरक्षित नसेल तिथे माझ्यासारख्या माणसाच्या सुरक्षिततेचं काय बरं. त्यामुळे मी फक्त राजकारणासाठी म्हणून नाही, दादा भुसे यांना मी आयुष्यात एकदाही 1 to 1 भेटलेली सुद्धा नाही, मला काहीच कल्पना नाही. परंतु मी जो अभ्यास करते, माझी जेवढी तर्कशक्ती काम करते त्यातनं मी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि महाराष्ट्राची सजग नागरिक म्हणून प्रश्न उपस्थित करणं माझा अधिकार आहे. मी प्राध्यापिका आहे, मी UPSC MPSC ला शिकवते. इथे UPSC MPSC चे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भविष्याची मला चिंता आहे. मी प्रश्न उपस्थित केलेत, माझ्या शंकांचे निरसन त्यांनी करावं. तुम्ही शंका उपस्थित केली, मात्र दुसऱ्या बाजूला काल दादा भुसे यांनी अनेक माध्यमांशी बोलताना थेट असं सांगितलं होतं की माझे मोबाईल घेऊन जा, माझे मोबाईल तपासा. यावर काय ते जर मी पुन्हा पुन्हा सांगते की कुठलीही व्यक्ती फोन करताना एवढा साधा सेन्स पाळते. माझं हे म्हणणं आहे की अरे बाबा, त्या ज्यांनी दाखल करून घेतलं श्री काळे, जे आधी होते डीन होते, श्री काळे यांचे पण फोन रेकॉर्ड चेक करा. जे लँडलाईन आहे ससूनचं तेही चेक करा. श्री काळेच्या नंतर आले श्री ठाकूर यांच्याशीही एकदा बोला. श्री ठाकूर यांच्याकडून नेमकी काय लाईन ऑफ ट्रीटमेंट होती ती विचारून घ्या. कोणती अशी ट्रीटमेंट दिली जात होती, कोणता दुर्धर आजार होता, काय ललित पाटीलवर एखादी गंभीर शस्त्रक्रिया झालेली आहे का, काय ललित पाटीलला रोज इंजेक्शन्स द्यावे लागत होते का. ललित पाटीलच्या संबंधाने जे सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे, जे सीसीटीव्ही फुटेज काल मी पब्लिक डोमेन मध्ये शेअर केलेत सगळ्यांच्या सोबत, या फुटेजमध्ये कुठेही ललित पाटील पळून जाताना दिसत नाही. तो शांत आणि सराईतपणे वावर दिसतोय त्याचा. एखादा माणूस जर पळून जायचा असेल तर तो रेल्वे स्टेशनकडे पळेल, एअरपोर्टकडे पळेल, तो बस स्टँडकडे पळेल. तो हॉटेल लेमन ट्रीकडे का जातोय आणि तो पळत नाहीये, तो शांतपणे जातोय. काय हे काहीच संशयास्पद वाटत नाही? याच्यामध्ये काहीही गृहमंत्र्यांना चिंताजनक वाटत नाही? पण तुम्ही जसं म्हणताय की तो नाशिकचा आहे म्हणून दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड तपास करा, तिकडे दंगेकर म्हणतात, नाना पटोले, राजकीय आरोप
असेल? नाही, मी तुम्हाला अतिशय क्लिअर केलं की श्री दादा भुसे यांची आणि माझी एकदाही वन टू वन कुठेही भेट झालेली नाही. त्यांचे आणि माझे कुठेही कसलेही राजकीय हितसंबंध दुखावले गेलेले नाहीत. त्यांची आणि माझी कुठेही दूरपर्यंत स्पर्धा नाही. काल ते माध्यमांशी बोलताना असंही म्हणाले की उद्धवजींना विचारून घ्या मी कसा माणूस आहे ते. आणि त्यांनी बोलताना असंही मला वाटते झी24 आणि TV9 या दोघांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की ललित पाटील कोण माणूस आहे मला माहीतही नाही. ललित पाटील कोण माणूस आहे मला माहीतही नाही असं श्री भुसे सांगतात. मात्र कालच एक फोटो व्हायरल झाला ज्या फोटोमध्ये मातोश्रीवरचा फोटो आहे. अर्थात उद्धव साहेबही त्या फोटोमध्ये आहेत, परंतु उद्धव साहेबांचं मातोश्रीवर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातनं आमच्याकडे येते मातोश्रीवर, पद्धत अशी आहे की त्या जिल्ह्यातला बडा नेता किंवा त्या जिल्ह्यातली जी ऑथेंटिक असते व्यक्ती ती त्याला घेऊन येते. ऑब्व्हियसली ललित पाटलांना मातोश्रीवर दादा भुसे घेऊन आले होते, हे फार सहज आहे. असाच फोटो मागे जेव्हा जयसिंघानीचं प्रकरण आलेलं होतं त्याही वेळेला एक फोटो बाहेर आला होता अनिल जयसिंघानीचा, तो मातोश्रीवरचा आला होता. आणि तेव्हाही मी असं म्हटलेलं होतं की तिथले तात्कालीन जिल्हा प्रमुख कोणते बघा. ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्फत ते आलेले आहेत, अर्थात एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत अनिल जयसिंघानी आलेले आहेत. मी तर गोल बिल्डिंग मधल्या श्रीकांत शिंदे यांच्या ऑफिसच्या संबंधाने तेव्हाही बोलले होते आणि कागदपत्रांसकट बोलले होते. मी आत्ताही माझा विवेक जागा ठेवत कुठल्याही शब्दांचा फेरफार न करता, शब्दछल न करता, कुठलेही आडेवेडे न घेता पुन्हा शांतपणे सांगतेय की श्री काळे आधीचे अधिष्ठाता, श्री ठाकूर आताचे अधिष्ठाता, ललित पाटलावर उपचार करणारे डॉक्टर, स्टाफ या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ताई, आता जेव्हा तुम्ही डीनचा विषय काढताय ससून रुग्णालयाच्या, आम्ही माध्यम म्हणून अनेक वेळा ठाकूर यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र अनेक गोष्टी त्यांनी न्यायप्रविष्ट असल्यामुळे डॉक्टरांची काही गोपनीय माहिती असते त्यामुळे ते देता येत नाहीये म्हणून त्यांनी अनेक वेळा पत्रकारांना देखील याची सरळपणे उत्तरं दिलेली नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की डीनवर देखील कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव असावा? डीनवर राजकीय दबाव आहे की डीन सामील आहे हे चौकशी अंती होईल. पण मला जेवढा कायदा कळतो त्यानुसार आपल्याकडे ऍक्ट ऑफ सिक्रेसी नावाची गोष्ट आहे. ऍक्ट ऑफ सिक्रेसी म्हणजे भारतीय गोपनीयतेचा कायदा. गोपनीयतेचा कायदा हा संरक्षण विभाग आणि परराष्ट्र विभाग याच्याशी संबंधित गोष्टी डिस्क्लोज करता येत नाहीत असं सांगतो. आपण कुठेही म्हणजे तुम्ही जसं सांगताय तसं ललित पाटलांचा तपास कुठपर्यंत आला हे विचारत नाहीये. तपासाशी संबंधित धागेदोरे डिस्क्लोज करा असं आपण म्हणत नाहीयोत. आपण एक साधा प्रश्न विचारलाय की ललित पाटलांना आजार कोणता होता आणि हा ऍक्ट ऑफ सिक्रेसीचा भाग असू शकत नाही, हे स्पष्ट. ललित पाटलांना आजार कोणता होता हे सांगण्यात ठाकूरांना कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. त्यामुळे श्री ठाकूर यांनी निष्कारण आडेवेडे न घेता, कारण कधी ना कधी त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. मला असं वाटतं की बुडत्याचा पाय खोलात करण्यापेक्षा ठाकूरांनी काय ती सरळ सरळ माहिती सांगितली पाहिजे आणि तिथल्या स्टाफ आणि नर्सेसने सुद्धा सांगितली पाहिजे, डॉक्टरांनी सांगितली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे काल श्री धंगेकर हे तिकडे डीनला भेटायला गेले होते आणि त्यांनी त्याच्यावरती बरंचसं बोललेले.